नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेला महाराष्ट्राचा महानिकाल अवघ्या काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहे. राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार की महाविकास आघाडी बाजी मारणार? राज्याला स्थिर सरकार मिळणार की पुन्हा अस्थिरता कायम राहणार? आघाडी किंवा युतीचं बहुमत येणार की अपक्ष भाव खाऊन जाणार? हे अवघ्या काही वेळामध्ये चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे. या निकालाची प्रत्येक अपडेट आणि अचूक निकाल तुम्ही दिवसभर फक्त TV9 मराठीवर पाहणार आहात. महाराष्ट्राची सत्ता कुणाच्या हाती, मविया की महायुती? महाराष्ट्राच्या विधानसभेचा आज फैसला होतोय आणि राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक अपडेट्स, 288 जागांचे प्रत्येक अपडेट्स सर्वप्रथम तुम्ही TV9 मराठीवर पाहू शकणार आहात. पूर्ण देशाचं लक्ष ज्या निवडणुकीकडे आहे त्याचे निकाल थोड्याच वेळात हाती येण्यास सुरुवात होतील. थोड्याच वेळात निकालाचा पहिला कल हा हाती येणार आहे. 288 जागांवर मतदान झालं आणि आता 288 जागांचे कल सुद्धा हाती यायला सुरुवात होईल. ठिकठिकाणचे अपडेट्स जे आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. सुरुवातीला आपण मुंबईमधल्या माहीममध्ये जातोय, कारण माहीममधल्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कारण त्या ठिकाणी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. विनायक डावरू आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. थेट जाऊयात विनायक यांच्याकडे. विनायक, रुशाली बरोबर आहे. माहीम विधानसभा जी आहे ती साहजिकच चर्चेली गेली. ती अमित ठाकरे यांनी या निवडणुकीमध्ये एंट्री घेतल्यानंतर साहजिकच माहीम आपण जर पाहिलं तर शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. सदा सरवणकर आमदार या ठिकाणी आहेत, परंतु आता मात्र या ठिकाणी तिरंगी लढत जी आहे ती या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे शिंदेच्या शिवसेनेकडून आपण जर पाहिलं तर सदा सरवणकर आहेत आणि त्याचप्रमाणे ठाकरेच्या शिवसेनेकडून उमेदवार महेश सावंत आहेत. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी उमेदवार जे आहे ते अमित ठाकरे, राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आहेत आणि त्यामुळेच ही लढत जी आहे ती अटीतटीची झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. मतांचं विभाजन होऊन कोणाला फायदा होणार हा निकाल समोर आल्यानंतरही स्पष्ट होणार आहे. कारण अमित ठाकरे थेट पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात उतरल्यामुळे अगदी देशाचं नाही, राज्याचं संपूर्ण लक्ष जे आहे ते या मतदारसंघाकडे लागलेलं आहे. कारण राज ठाकरे यांनी सुरुवातीला आपण जर पाहिलं तर शिंदेंना पाठिंबा देण्यासाठी विनंती केली, भाजपला सुद्धा पाठिंबा देण्यासाठी विनंती केली, परंतु नंतरच्या काळात आपण जर पाहिलं तर महायुतीचा उमेदवार म्हणून भाजपने सुद्धा सदा सरवणकर यांना पाठिंबा देऊ असं म्हटलं होतं. परंतु आता हा निकाल जो आहे तो समोर आल्यानंतर नेमका कुणाच्या पारड्यात हा निकाल पडतो हे बघावं लागणार आहे. याआधी आपण जर पाहिलं तर 2014ला हा निकाल जो आहे तो तिरंगी लढतीमध्ये मनसेला फायदा जो आहे तो झालेला पाहायला मिळाला होता. नितीन सरदेसाई जे आहेत ते आमदार म्हणून मनसेची या ठिकाणी निवडून आले होते आणि आता मात्र आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा ही तिरंगी लढत माहीममध्ये होतीये. राज ठाकरे यांचे सुपुत्र विजयी होतील का याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. अमित ठाकरे विजय. बरोबर. विनायक, धन्यवाद.